वेतन आयोगानुसार असणारी थकबाकी आणि त्यासोबतच तासिका तत्वावरील अथवा रजा कालावधीतील नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांची ऑफलाईन देयके त्या संदर्भातील थकबाकी या थकबाकीच्या अनुषंगाने आज आपण एक महत्त्वाचं पत्र जाणून घेणार आहोत. या थकबाकीच्या संदर्भातील सर्व संकलित माहिती सुरुवातीला जिल्हा स्थानावर संकलित करावयाची असून त्यानंतर ती विभाग आणि त्यानंतर ती राज्याला पाठवायची आहे. या संदर्भातील शिक्षण संचालकांचं पत्र आज आपण जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण माननीय शिक्षण संचालकांचं थकबाकीच्या माहितीच्या संकलनाच्या संदर्भातील एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते. उपरोक्त विषयी संदर्भीय शासन पत्राची प्रत सोबत जोडली आहे. उपरोक्त विषयी संदर्भीय शासन पत्रान्वये शालार्थ आयडी नसलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन आयोगानुसार थकबाकी देयके, तासिका तत्वावरील रजा कालावधीतील नियुक्त केलेली शिक्षक कर्मचारी यांची ऑफलाईन देयके सादर करण्याबाबत बहुतेकदा मार्गदर्शनार्थ प्रस्ताव शासनास प्राप्त होत असतात. याकरिता जिल्हानिहाय असे किती शालार्थ आयडी नसलेले कर्मचारी आहेत ज्यांचे वेतन आयोगानुसार थकबाकी देयके, तासिका तत्वावरील रजा कालावधीतील नियुक्ती केलेले शिक्षक कर्मचारी यांची ऑफलाईन देयके सादर करावयाची आहे याची माहिती संकलित करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने सविस्तर प्रस्ताव सादर करण्याबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त झालेले आहे. सबब संदर्भीय शासन पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार आपल्या विभागातील जिल्हानिहाय असे किती शालार्थ आयडी नसलेले कर्मचारी आहेत ज्यांचे वेतन आयोगानुसार थकबाकी देयके, तासिका तत्वावरील रजा कालावधीतील नियुक्ती केलेले शिक्षक कर्मचारी यांची ऑफलाईन देयके सादर करावयाची आहे याची कर्मचारी निहाय माहिती सोबतच्या विवरणपत्रामध्ये विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने आपल्या विभागाची जिल्हानिहाय माहिती संकलित करून तात्काळ संचालनालयास सादर करावी. शासनास माहिती सादर करावयाची असल्याने प्रथम प्राधान्याने कार्यवाही करावी असं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. 4 डिसेंबर 2025 हे एक महत्त्वाचं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.